पुण्यामध्ये एका गर्भवती महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडलेला आहे। दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाख रुपयांची मागणी केली। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आता करण्यात येतोय। जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झालाय। भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। पुण्यातल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणामध्ये दीनानाथ रुग्णालयाकडून आता अंतर्गत चौकशीची सुरुवात झाल्याचं समजतं। यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून वस्तुस्थिती नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती राज्य सरकारला दिली जाणार असल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलेलं आहे। आमची भगिनी मोनाली सुशांत बिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत। याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी। एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही। इतका उद्दामपणा, इतकं निर्ढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं। रुग्णालयाला मिळणारी जागा, मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको, परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही। 2.5-3 लाख रुपयाला व्हॅल्यू नाहीये का? एक डिलिव्हरी करायला सुरुवात 2.5-3 लाखांनी नाही होऊ शकत का? आणि डिलिव्हरीचा आम्ही जर 1-2 तासामध्ये 2-3 लाख रुपये गोळा करत होतो, तर जे काही पुढच्या गोष्टी आहेत, बाळाला एक महिना NICU मध्ये वगैरे ठेवायचंय, तर आम्ही सगळे पैसे फेडू शकलो असतो, सगळ्या गोष्टी करू शकलो असतो। आणि दुसरी गोष्ट, जर मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन येतोय, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमदार आमच्या अमित गोरखे सरांचा फोन आला, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। आमचे विविध स्वीय सहाय्यक मित्र फोन करतायत, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय। तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी? प्रोसिजर स्टार्ट न करता त्याने आधी बिलिंग काउंटरला फोन केला। ते बिलिंग काउंटरला आमचे 1-2 जण तिथे उभे होते। मीही तिथे थोड्या वेळात पोहोचलो। माझ्याकडे 2-2.5-3 लाख रुपये होते, ते मी घेऊन पोहोचलो तिथे। तर त्या आमच्या समोरच मॅडमना फोन आला की जोपर्यंत 10 लाख रुपये तुम्ही भरून घेत नाही तोपर्यंत आपण ऍडमिशन तुम्ही फॉर्म पण भरून घेऊ नका। तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना, त्यांनी तिथं जे 10 लाख रुपये भरायचं जे सांगितलं होतं तिचे आमच्याकडे ते रिसिट पण आहे, त्याच्यावरती त्यांनी दहिसर सरांची सिग्नेचर पण आहे आणि 10 लाख रुपये पण तिथं त्यांनी भरायला सांगितले होते। ब्लड कमी पडल्यामुळे, हृदय बंद पडल्यामुळे ते ब्रेन डॅमेज झालं असं त्यांनी डिक्लेअर केलं। 31 तारखेला साधारणतः 11:58 रात्रीचा त्यांचा मृत्यू त्यांना घोषित केलं। डॉक्टरांचं नाव सुश्रुत घैसास आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही। आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो, ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा PA असू दे, काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये। आम्हाला सुश्रुत घैसास सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं नाही। 10 लाख रुपये नेमके कशासाठी? असं काय ऑपरेशन? ते बोलले की सिझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये, तर आपल्याला ICU मध्ये ठेवावं लागेल। एका बेबीचा 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेत, आणि तो 10 लाख रुपये खर्च हा एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।